बघा मित्रांनो, मराठी व्याकरणमध्ये भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेली मुख्य साधने कोणती? तर भाषा. कोणती? भाषा. खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही? तर हावभाव, इशारे, बोलणे, टंकलेखन. तर टंकलेखन हे कोणती आहे? तर आर्टिफिशियल लँग्वेज आहे. तर आता बघा, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा मित्रांनो बघा, मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत. ओके, हे प्रश्न आलेले आहे टीईटी मध्ये. ठीक आहे. तर मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे? हा प्रश्न कितीदा तरी आलेला आहे मित्रांनो. तो आहे संस्कृत आणि प्राकृत. हा पोलीस भरती आणि टीईटी मध्ये तसेच इतरही स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? तर ती आहे संस्कृत आणि प्राकृत. भाषा हा शब्द संस्कृतमधील या धातूपासून आलेला आहे. तर कोणता? भाष. भाषा हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आलेला आहे? भाष. लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे काय? तर आपण ज्या खुणांनी लेखन करतो किंवा लिखाण करतो त्याला लिपी असे म्हणतात. लिपी म्हणजे काय? की आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी असे म्हणतात. आता बघा, खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? तर संस्कृतची पण आहे, हिंदीची पण आहे, मराठीची पण आहे, पण उर्दूची मात्र नाही. उर्दूची मात्र नाही. आता बघा, एक शेवटचा प्रश्न, की काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला कोणती लिपी म्हणतात? तर तिला मोडी लिपी म्हणतात. काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती म्हणून तिला मोडी लिपी म्हणतात.